आणि काल परवाकडे तर कमालच केली. मी विदर्भातनं चाललो होतो आणि अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडचं चित्र मला नाही वाटत वेगळं असेल, पण बैलांचे तांडेच्या तांडे चालले होते बाजाराकडे, कसायाकडे, बाजाराकडे चाललेत तांडे, काही करू शकत नाही. जो शेतकरी, ज्याला कधी सरकार मदतीला येत नाही ना, मंत्री कधी मदतीला आहेत, अरे जेवढा बैल माझ्या शेतकऱ्याच्या मदतीला येतो तेवढा मंत्री कधीच येत नाही. आणि असा हा बैल आपल्या जीवाभावाचा साथी, त्याला विकावा लागतो तेव्हा त्याच्या हृदयाची काय पिळवणूक होत असेल ह्याची कल्पना जर का कोणाला येत नाही तर काय चाटायचा 7-12 कोरा कळून कळतोय 7-12 कोरा, पण काय करायचं काय. आणि हे बैल बघत असताना मला पटकन टीव्हीवरची बातमी कळली की नाशिकमध्ये शरद पवार म्हणाले की आम्ही पोळ्याचे बैल आहोत, स्वतःच बोलले. आणि म्हणाले पोळ्याला नाही का तुम्ही वर्षातनं एकदा येतो पोळा, तुम्ही बैलाला पूजा करता, नाव धव घालता, गोडधोड देता खायला, पुरणपोळी देता. आम्हाला पुरणपोळी नको, आम्हाला गोडधोड नको, आम्ही तर 5 वर्षांनी येतो, आम्हाला फक्त तुमचं मत द्या. आणि मग म्हटलं की हे स्वतःला पोळ्याचे बैल म्हणतायत आणि तिकडे विदर्भात पाहिलं बैल चाललेत बाजारात. काय करायचं, काय करायचं. अरे डोळ्या देखत घडतंय, डोळ्या देखत दिसतंय सगळं, आणि तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र म्हणून कृषी मंत्री बनवून तिकडे राहिला. 5 वर्ष नुसती खुर्ची उभवलीत, शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं आहे ना. त्याच्यावरती पण बोललेत. मागे त्यांचे पुतणे बोलले होते की ठाकरेंच्या खानदानात कोणी शेती केले का. मी जरा शब्द चांगला वापरला, कारण काय होतं पटकन कुठला शब्द संसदीय आणि असंसदीय कळतच नाही, आपला काय आपण जात नाही संसदेत. आणि मी त्यांना उत्तर दिलं होतं, नाही माझ्या खानदानात कोणी शेती नाही केली, पण तुमचं खानदान काय क्रिकेटच्या मैदानात जन्माला आलं. मला सांगा तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये या कृषी मंत्र्यांचे किती शेतकऱ्यांबरोबर फोटो पाहिलेत आणि किती क्रिकेटपटूंबरोबर पाहिलेत ना. क्रिकेट काय केलं, इकडे माझ्या शेतकऱ्याला दिवसा वीज नाही, रात्री आली तरी येते, आणि ती वीज येते म्हणजे काय त्याचा असा क्रिकेटच्या स्टेडियम सारखा लख शेत उजळून नाही निघत. जेम तेम ते आऊट तुम्ही करू शकता, मी नुसतं बोलू शकतो. हे काम तुम्ही करायचंय म्हणून तर आलोय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे. मध्यंतरी त्यांनी जो आरोप केला, थांबा रे मला नीट समाचार तरी घेऊ द्या, नाहीतर घरी गेल्यावरती चुकचुक करायला राहील. अरे हे राहिलं, सगळीकडे जे बोंबलत सुटलेत आता की आम्ही जातीय आहोत, आम्ही जातीयवादांना थारा देऊ नका, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे जातीयवादी आहेत, यांना थारा देऊ नका. मग तुम्हाला द्यायचा, ज्यांच्या हाताला रक्त लागलंय अशा रक्ताने बरबटलेल्या हातांना मत देऊ नका. ठीक आहे, तुम्ही केलात आरोप आमच्या हाताला जर का रक्त लागलं असतं तर एवढी माझ्या रक्तमासाची ही जिवंत माणसं ह्या माझ्या सभेला आली नसती. आणि जर का आमच्या हाताला रक्त लागलंय असं पवारांचा आरोप असेल तर कृषी मंत्री झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात हाच प्रश्न आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि जी हजारो घरं उघडी पडलेत, माता भगिनींची कपाळ पांढरी झालेत, ज्यांचं कुंकू पुसलं गेले, त्या कुंकवाने तुमचे हात भरलेत. अशा कुंकवाने भरलेल्या हाताला तुम्ही मत देणार आहात. आणि आत्महत्या अशा होत आहेत, आजपर्यंत काल सुद्धा आत्महत्या झाल्या, बारामतीमध्ये सुद्धा आत्महत्या झाल्या, साताऱ्यामध्ये आत्महत्या झाल्या, विदर्भामध्ये तर कहर आहे, रोज आत्महत्या होत आहेत. आणि मी प्रचाराला फिरत असताना सुद्धा ज्या बातम्या येत होत्या, एकेका दिवशी 5-5 आत्महत्या होत आहेत, 5-5 आत्महत्या. आणि आत्महत्या फक्त शेतकरी स्वतः करतात अशातला भाग नाही. 2 शेतकरी त्यांनी अशा आत्महत्या केल्या की कडेवरती त्यांची छोटी बाळं होती, त्यांच्या सकट
समोरून धावत येणाऱ्या रेल्वे इंजिन खाली त्यांनी रुळावरती झोपून देऊन आत्महत्या करून टाकली. कडेवरती पाड. काय त्या मुलांना वाटलं असं, बाबा आपल्याला फिरायला घेऊन चाललेला आहे, घरामध्ये वीज नाहीये, टीव्ही नाही, करमणुकीचं साधन नाही, म्हणून बाबा फिरायला घेऊन जातोय, रोज तसाच घेऊन गेलाय, आगगाडी दाखवतोय, तसा आगगाडी दाखवायला घेऊन आलाय. आणि ती आगगाडी बघत असताना आगगाडी जवळ येते काय आणि बाबा अचानक आपल्यासकट उडी मारतोय काय, एक क्षण पण लागला नसेल त्या उमलत्या फुलाचा चेंदामेंदा व्हायला. जाताय पवारसाहेब त्यांच्या घरी, जाताय सोनियाबाई त्यांच्याकडे, आम आदमी म्हणून म्हणताय, हा मेला तो आम आदमी नव्हता. शेतकरी आत्महत्या करतायत, कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करतायत. ना तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकत, त्याला कर्ज मुक्त करू शकत, ना त्याला तुम्ही वाचवू शकत, असे बळी चाललेले आहेत. आणि भार नियमानाने सुद्धा बळी जातायत. आता तुम्ही म्हणालात ना अशोकराव, कंदील मंत्री, हे कंदील मंत्री केवळ इथलेच नाहीये, पूर्ण राज्य यांनी कंदिलाच्या प्रकाशामध्ये लोटलेलं आहे, पूर्ण राज्य. आणि अशीच एक पोरगी हिनाली तांडेल, तिचं नाव मी नावानिशी सांगतो तुम्हाला. मुंबईच्या आसपास वसईमध्ये अर्नाळ्याला परीक्षांचा हा मोसम होता. आत्ता परीक्षा संपतायत. एक तर महाराष्ट्रामध्ये 1400 परीक्षा केंद्र अशी होती की तिकडे वीजच नव्हती, पंखा नाही, दिवा नाही, उन्हाने काहिली होते. मुलं पेपर देणार कशी? बरं, हे कमी की काय? म्हणून घरी ज्या वेळेला मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेला घरामध्ये वीजच नाही. पण उद्या पेपरमध्ये काय लिहिणार? वीज नव्हती म्हणून अभ्यास करू शकले नाही. पोरीचं वर्ष वाया जाणार, पुन्हा 1 वर्ष जाणार. आणि आई वडील जे मेहनत करून, घाम गाळून, पैसा 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 जमवून पोरीचं शिक्षण करतायत. मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगी शिकते, आणि अशी अभ्यासाला बसलेली पोरगी असाच कंदील पेटाला होता, बाजूला रॉकेलची बाटली, आणि अभ्यास करण्याच्या तंद्रीमध्ये धक्का लागला आणि एकदम दिव्याने पेट घेतला. आणि त्या आई वडिलांच्या देखत 14 वर्षाची ती कळी जळून भस्मसात झाली. काय गुन्हा होता तिचा? जी मुलं शेतकऱ्यांच्या कडेवरती होती त्यांचा काय गुन्हा होता? ही हिनाली तांडेल तिच्या घरामध्ये अभ्यास करता करता मेली. काय गुन्हा होता तिचा? जाताय सोनिया गांधी, तुम्ही जाताय घरी, शरद पवार तुम्ही जाताय घरी, रामदास आठवले तुम्ही जाताय घरी, आणि प्रियांका वधेरा म्हणतायत, ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं की 125 वर्षाची बुढी काँग्रेस तुम्हाला काय न्याय देणार, लगेच प्रियांका वधेरांनी टीव्ही समोर एक पोज दिली आणि म्हणाल्या, मैं आपको बुढी दिखती हूं क्या? त्या प्रियांकाला सांगा, तुझं वय काय मला माहित नाही आणि गरज पण नाही मला कळून घ्यायची, पण तुझ्यापेक्षा ही 14 वर्षाची पोर जास्त तरुण होती. तुझ्यापेक्षा तिची 2 मुलं शेतकऱ्यांच्या कडेवरती होती, ती जास्त तरुण होती. काँग्रेस तरुण होत चालले. शेतकरी मरतोय, जनता मरते. आणि असंच एक आणखीन उदाहरण तुम्हाला सांगतो. कोणत्या पातळीवरती हे सरकार काम करतंय हे तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्हाला पटत असेल ना तर मी शिवसेना इथली बंद करतो, तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीला डोक्यावर घ्या, मला काही म्हणायचं नाही. अरे जीव जळतो, हृदय तुटतं, पण जोपर्यंत तुम्हाला जाग येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही मदत करू शकणार नाही. आम्ही आंदोलन करू, आम्ही सभा घेऊ, पण आज जर का तुम्ही झोपलात तर उद्या पुन्हा तुम्हाला कोणीही उठवू शकणार नाही. हे सत्य आहे, हे जाणून घ्या. आणि अशीच आणखीन 2 मुलं सांगतो तुम्हाला. एक दीपाली चित्तेकर, वय वर्ष 10, तिचा भाऊ राजू चित्तेकर, वय वर्ष 8. गेल्या दिवाळीमध्ये मुंबईमध्ये आपल्या आई वडिलांना भेटायला आले होते. मूळचे बुलढाण्याचे, पण आई वडील मुंबईमध्ये मोलमजुरी करतात म्हणून त्याला भेटायला आले होते. मामा बरोबर होता. सुट्टी संपली, कौतुक संपलं, पुन्हा बिचारे आई वडील त्यांच्या मजुरीला गेले. आणि ही 2 मुलं रात्रीची मामाबरोबर गावी जायचं म्हणून आपल्या शिवछत्रपती स्थानक आहे, रेल्वे स्टेशन, तिकडे गेली. आणि ते रेल्वे स्टेशनवरती आली, प्लॅटफॉर्मवरती रेल्वे ट्रेनची वाट बघत होती. आणि तेवढ्यामध्ये खाड गोळ्या घालत हा कसा नराधम आणि त्याचा दुसरा साथीदार हे घुसले. गोंधळ उडाला, किंचाळ्या झाल्या, आक्रोश, बॉम्ब फेकले जात आहेत. आणि अशा वेळेला ती 2 मुलं त्याच्या मामाला चिकटली. मामाने सुद्धा जीवाच्या आकांताने दोन्ही पोरं बघले.